राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा झाले हो सागरी सुख झाले हो सागरी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा बरवा तोहा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव सुखाचे आग
बर 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 थांबू का मग तोपर्यंत वेळ आहे का मग 5 मिनिट बोलिलेले कुरे बिडिवा पुडी बिडिवा पुडी उत्तरे बिडिवा पुडी
नारायण महाराज परंपरेचे चाली परंपरा भोसरीकर माऊलींची. नऊला संपवायचं. मला लगेच सांगा, मी नऊला लगेच सांगतो.
क्षमा क्षमा करा क्षमा अपराध अपराध
बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला वा विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा तुका हा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वर महाता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि जगद्गुरु तुकोबार यांच्या चरण सानिध्यात वस्ती करणाऱ्या पुण्यपत्तनम नगरीच्या जवळ वसलेलं भोसरी नावाचं हे तीर्थक्षेत्र श्रद्धेय जोग महाराजांच्या परंपरेत श्रद्धेय मामांच्या परंपरेमध्ये आणि विशेषतः कमी करा ते गोंगाट होतोय वैष्णव वारकरी जीवन जगत फडकऱ्यांची आणि वारीची परंपरा अंगीकृत करणाऱ्या वैकुंठवासी भोसरीकर माऊलींच्या पवित्र भूमीमधलं हे कीर्तन आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी अभिवादन नारायण स्मरण करून
वैष्णव विचार कीर्तन महोत्सव या संस्थेच्या माध्यमातून स्थळ फुगेमाने आळी भोसरी गावठाण या प्रांगणात आणि पूर्वीच्या प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही कीर्तन महोत्सवाची परंपरा अव्याहत तुम्ही समस्त ग्रामस्थ सज्जनांनी टिकवून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये नव्या आणि जुन्या कीर्तनकारांच्या विचाराचं धन वैष्णव विचाराच्या माध्यमातून समाजासमोर देण्यासाठी एक उत्तम उपक्रम आपण राबवत आहात. हे प्रांगण निर्माण झालेलं मला आज पहिल्यांदाच ठाऊक झालं. पूर्वीची जागा पुरत नसायची. आता हे स्थळ व्यापक झालंय. म्हणजे कालांतरानं महोत्सवापुरतं वळण देऊन बोर्ड लिहिला तर वाहन दुसऱ्या रस्त्यानं जाऊन या डाव्या बाजूला आणि समोरील प्रभागाच्या स्थळावर काल्याच्या कीर्तनाला वा माझ्यापेक्षा विद्वान प्रसिद्ध कीर्तनकाराच्या कीर्तनाच्या विचारधनाच्या श्रवणासाठी ही जागा पुरेशी उत्तम झालेली आहे. पखावज वादनासाठी दोघांच्याही हातात देवानं गोडवा दिलेला आहे. एकांचं जीवन गांभीर्यपूर्ण आहे. आणि इकडे न शोक हा इति अशोक, म्हणजे किती आपत्ती आल्या तर जीवनात ज्यांच्या दुःख शोक निर्माण होत नाही असे श्री अशोक आहेत. आणि संवादिनीची स्वर साथ देण्यासाठी पैठणवरून देवानं मला साक्षात पांडुरंग पाठवलेले आहेत. योगायोगाने त्यांचं नाव कदम आहे आणि सैन्यात आगे कुछ न करता न डगमगता कदम कदम बढ़ाते जा असं वचन आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमच्या विचाराला घेऊन पुढे जा, कन्येला घेऊन पुढे जा, एक वैश्विक विचार समाजाला द्या, अशा अर्थाने सगळी मंडळी आहेत. ज्यांनी पहिली चाळ आळवली ते माऊलींच्या परंपरेनं जीवन जगणारी आहेत. विना परंपरेनं त्यांच्याकडे आलेलं आहे आतापर्यंत. आणि ही फडाची आणि संस्थानाची गडाची परंपरा आहे की कुणी प्रसिद्ध गायक असले तरी सन्मानाचा विना आणि कुंकू नेमाप्रमाणे त्यांना ते असतं असावं. त्या प्रथेप्रमाणे त्यांनी चाल गुंफली आणि त्यांच्या समवेत नारायणेन स्वयं, त्यांच्या समवेत नारायणेन स्वयं ही सगळी मंडळी असणं आणि तुम्ही प्रफुल्लित अंतःकरणानं कीर्तन सुखाचा आनंद लुटणं आणि एवढा मंच देखणा करणं, गंभीर महाराज हा अमृत योग आहे. आणि माझ्या जीवनात मी आज पहिल्यांदा ऐश्वर्य उपभोगलं. मी बापूंच्या मर्चडीज गाडीत बसलो. उतरण्याची इच्छा होत नव्हती, पण कीर्तनाचा विठोबा रुक्माईचं भजन 2 आवर्तन घेऊन पुढे सरकलं होतं. या प्रसंगाचं वर्णन 13व्या शतकात संतांनी लिहिलं. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षा. फक्त त्याला एकच प्रार्थना आहे, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. ते पुढचं वैकुंठा श्रीरंग बोलावितो, त्याला थोडं थांब विठ्ठल. Hare
वर्षापासून मी आलो. एकदा आमदार महोदयांच्या घरी 2दा उतरलो होतो. म्हणजे ते आमदार होण्याच्या आधीही आणि नंतरही. त्यानंतर बापूंच्या निवासस्थानी मी आज उतरलो आणि नारायण महाराज तुम्हा सगळ्यांचं नाव घेतलं असं गृहीत धरून मी जेव्हा यांच्या बंगल्यातल्या त्या सोपावरती असा सुखावलो बसलो, तेव्हा मला ज्ञानोबराय आठवले. हे विश्वाची माझी घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. या ओव्यांचं पारायण खूप झालं, पण प्रॅक्टिकली कुणी घरात शिरलं नाही. मला ते घर माझं वाटलं. हा वैष्णव विचार आहे. बऱ्याच मंडळीला उशिरा कळलं. इतरांचं घर मला माझं वाटावं, माझं घर तुम्हाला तुमचं वाटावं, हा वैष्णव विचार आहे. यापेक्षा दुसरा काय विचार आहे? चित्रीकरण करण्याकरता युट्यूबच्या माध्यमातनं तुम्ही कीर्तन श्रवण करणार आहे. श्रवण करणाऱ्याला विज्ञापन आहे. कीर्तनातल्या गुणदोषापेक्षा समर्पण करण्याला शिका, जीवनात आनंद प्राप्त होईल. मला एवढं नटवलंय आज. हा एवढा मोठा सोफा दिला बसायला, मी अर्धा त्यात गेलो. आणि तरी हे मला म्हणाले लोड देऊ का? म्हणलं हा काय कमी झालाय लोड आता. एवढ्या माळा घातल्या की पुष्पमाला प्रसंगेन सूत्रम शिरसी धार्यते. या विनाकरण गळ्यात पडत नाही. प्रसंगेन. प्रसंग काय? वैष्णव विचार. माध्यम काय? कीर्तन महोत्सव. आणि चाललंय काय? गुणसंकीर्तन. त्यामुळे ही माल आहे. माझ्या उजव्या बाजूला हे जरा विशाल जीवन बघा जरा तुम्ही. मी आता त्यांच्यावर 2-3 फोटो काढले आणि बीडला पाठवले. आणि मग मी सांगितलं त्यांना खाली लिहून, असे माझे पुण्यात श्रीमंत शिष्य आहेत. विचाराची व्याप्ती करा ना. काय बिघडले? बॅलेन्सिंग नाही याची, गोंधळ आहे सगळा. विचाराची व्याप्ती करा ना, आनंद प्राप्त होईल जीवनात. तर माझ्या समोर बसावं तुम्ही, कमी करा थोडं. ते लोक सांगतील वाढवा, त्यांचं ऐकू नका, माझं ऐका. नारायण महाराज आणि त्यांचे सगळे मित्र कीर्तनात साथ करतायत. मला आनंद वाटतो. गायक वादकाच्या द्वारा विचारवंताचा उपहास होऊ नये आणि विचारवंताच्या मुखातून गुणवानांचा उपहास होऊ नये. वाक्य नीट ऐकत राहा. कीर्तनाच्या द्रव्याबाबतीत तुम्ही ते समाधानपूर्वक द्यावं आणि घेणारानं ते जाताना न पहावं. मराठी कळतील तुम्हाला सगळ्याला. याउलट दुर्दैव आहे, ज्यांचा आहे दर त्यांचा आहे आदर, ज्यांचा नाही दर त्याची नाही कदर. फेटा बांधायच्या आधीच गंभीर महाराज मला कानात म्हणाले, चिंता नसावी. मग मी सुखावलो. आणि संत प्रमाणाचा मागोवा मिळाला. 10-5 घाला जीव तुमच्या गोंधळाला. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय 5 10, तन्मात्रा 3 आणि मन आणि बुद्धी 5, असे 15 जण एकत्र येणार आहेत म्हणे. त्यामुळे मी म्हणालो हा अमृत योग आहे. असे 4च कीर्तन महिन्याचे मला पुरेसे झाले आता. विठ्ठल यांनी दिले तेव्हा मी नाराज झालो नाही आणि यांनी दिले तेव्हा मी सुखावलो नाही. हे माझं जीवन आहे. यांनी दिले तेव्हा मी नाराज झालो नाही आणि यांनी दिले तेव्हा मी सुखावलो नाही. आनंद मिळाला
तर मी हुरळून गेलो नाही, आणि दुर्दैव निर्माण झालं तर मी दुःखावलो नाही. हा वैष्णव विचार आहे. दुसरा विचार काय असणार आहे? वैष्णव विचार व्हॅट मीन वैष्णव विचार. दुसरा विचार काय असणार आहे? ते दोन भालदार चोपदार ऐश्वर्य संपन्न हा मंडप आच्छादन, लख प्रकाश आणि सजवलेला मंच पाहिल्यानंतर कल्पना करवत नाही, हे मृत्यूलोकात विज्ञान युगात एवढा ऐश्वर्य आत्ता भूसरीत आहे विशाल महाराज, तर शिवछत्रपतींच्या सत्तेत केवढा ऐश्वर्य असेल कल्पना सुद्धा करा. इंद्रजमी जंब पर वाढव सदंब पर रघुकुल राज पर सैर शिवराज है. आणि मुद्रा सांगतो, प्रतिपचंद्र लेखेव वर्धे विष्णु वंदिताहा शहासिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. शिवरायाचे आठवावे बोलणे, शिवरायाचे आठवावे चालणे, निश्चयाचा महामेरू सकल जनासी आधारू श्रीमंत योगी. काय वर्णन आहे? श्रीमंत योगी. लोक श्रीमंत आहेत पण योगी नाहीत, आणि योगी आहेत ते श्रीमंत नाहीत. महाराजांच्या चरणावर दोन पद समर्पित होत आहेत, योगी पण आणि श्रीमंत पण. आणि एवढ्यावर भागत नाही. राजे नाहीत, राजाधिराज, क्षत्रिय कुलावतंस ही उपाधी आहे. भोसले कुलोत्तम, सह्याद्रीला गर्जना करून मराठी कुळाला ज्यानी जाग आणली आणि हिंदवी पतपातशाही स्थापन करून तुमची सेंडीन माझं गंध आणि आपलं जाणवं जर कुणामुळं कायम असेल, ते ह्या महापुरुषाची कृपा आहे. प्रासंगिक समय सूचकता म्हणून एवढं सगळं आदराने बोलून मी निवडलेल्या अभंग संहितेकडे ओळतो. कृपया क्षमस्व. वेळ कमी आहे, 7:45ला सुरुवात झाली आहे, 9ला तुमची लगभग होईल. पण आम्हाला भारी काम हे कमी वेळेत अधिक द्रव्य, उत्तम मार्ग. काही त्रास घ्यायचीच गरज नाही. 1 तासात एवढं, त्याला म्हणे 1 तास उरला खटवांग रायासी, माझ्या बाबतीत 1 तास उरला अमृत रायासी. त्यालाही भाग्यदशा प्राप्त झाली, मलाही भाग्यदशा प्राप्त झाली. भाग्याच्या बाबतीत, फलास्वादाच्या बाबतीत दोघं सारखेच. आजचा अभंग धरणेकरी प्रकरण पत्रातला आहे. जरा संशोधनात्मक चिंतन आहे, ऐतिहासिक. कालावधी इसवी सन 15 ते 16. महाराष्ट्रात काही जनार्दन आहेत, पण पुढचं वाक्य आहे का, कोणत्या जनार्दनाचा कुठल्याही जनार्दनाशी संबंध संभवत नाही. स्पष्टीकरण, फक्त नामसाधर्म्य आहे. एक रामा जनार्दन, जनी जनार्दन, विठो जनार्दन आणि एका जनार्दन. माझ्या अभ्यासात हे 4 जनार्दन पैकी एका जनार्दनांचे शिष्योत्तम शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज. आणि बीड परगण्यामध्ये बिंदुसरेच्या तीरावरती धोंडीराज गणपतीचं पवित्र स्थान आहे, आणि तिथे 5 अंगणाचा समूह आहे. म्हणजे 5 अंगण एकत्र आहेत. म्हणजे थोडक्यात हल्लीच्या काळात 5 प्लॉट एकत्र केलेले आहेत, एवढं प्रांगण आहे ते. तिथे जनी जनार्दनांचं स्थान आहे. जनी जनार्दन आदिलशहाच्या दरबारात कचेरीत अकाउंटचं काम करत होते. त्यांना गाणपत्य साक्षात्कार झाला, पैठणच्या नाथांचं निमंत्रण मिळालं, ते बीड जिल्ह्यातल्या गंगा मसल्याला आले. नंतर पुन्हा ते बीड शहरात चंपावती नगरीमध्ये भीर हा फारसी शब्द आहे, पुढे बदललेलं स्वरूप आहे बीड, आणि संशोधनात त्याचं नाव आहे श्रीवर्धन. तुम्ही म्हणतात कीर्तन करतो भूश्रीतन, इतिहास बीडचा कशाला? पुण्याशी संबंधित आहे म्हणून सांगतोय. श्रीवर्धन रायगड जिल्ह्यात एक श्रीवर्धन आहे, आणि बीड हे श्रीवर्धन आहे, त्याचं नाव बीड आहे. तिथे जनार्दनांचं स्थान. त्या जनार्दनांच्या समोर
गणपतीरायाच्या मंडपात कीर्तनाची हजेरी देणारे एक कोणी कीर्तनकार, कृपया माझं इथे आज्ञान आहे, माझा अभ्यास कमी पडतो. कीर्तनकार कोण होते हे मला आतापर्यंत वाचनात कळलेलं नाही. मी डॉक्टर विद्यासागर पाटांगणकर वाचले, डॉक्टर शरदराव दिगलूरकर वाचले, मनमाडकर वाचले, शंकरराव चतुरकर वाचले, पांगारकर वाचले, रांची ढेरे वाचले, पण मला कीर्तनकार कोण होते हे उमगलं नाही. बीडकरांचं बाळही वाचलं, गोविंद पंताच्या स्थानाचा इतिहासही संशोधनपूर्वक चिंतन केला, पण कीर्तनकार कोण होते कळलं नाही. पण कीर्तनकार होते, कीर्तनकार कीर्तनामध्ये आळंदीच्या ज्ञानोबारायांचं गुणवर्णन कीर्तनात करत होते. गुणवर्णन करता करता अंतःकरण त्यांचं द्रवीभूत झालं होतं, कंठ सद्गदित झाला होता, अंगावर रोमांच उठत होते. आणि कीर्तनकाराची बाराबंदी, फेटा मुंडास बांधलेलं, विणा पायात पैंजन, भले सेदोंसे टाळकरी पखावत जोडलेले. ही वालूरकरांची, दैठणकरांची, ठाकूरबुवांची मराठवाड्यातली परंपरा आणि गडकऱ्यांचा सहवास. एक धौम्यगड, उपाख्य भगवानगड आणि श्रीमन नारायणगड, या सगळ्यांच्या समूहामध्ये त्या काळातले वैष्णव एकत्रित येऊन कीर्तनात मोठा आनंद प्राप्त झाला आणि कीर्तनकार ज्ञानोबाराच्या संबंधानं बोलायला लागले. चालविली जड भिंती हारली चांग याची, चालविली जड भिंती हारली चांग याची, चालविली हारली चांग याची, चालविली जड भिंती हारली चांग याची, क्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा, मोक्ष मार्गीचा सांगाती तुमच्या समोर मांडणारे आणि तुमच्याकडनं टाळ्याच्या अपेक्षा करणारे वाक्य ऐका. हरिद्वारला गेल्यावर महात्मा तपस्वी बनेल, ऋषिकेशला गेल्यावर ब्रह्मसूत्र उपनिषद न्यायातला प्रकांड विद्वान होईल, वृंदावनात गेल्यावर कृष्ण कथा सांगणारा भागवताचार्य बनेल, काशीला गेल्यावर सकल शास्त्रातला कोविद होईल. पण जगाच्या पाठीवर महाराष्ट्रात एकच स्थान असे की प्रत्येक कुळातल्या येणाऱ्या साधकाच्या पाठून प्रेमानं हात फिरवणार एकच स्थान आहे, त्याचं नाव आळंदी तीर्थक्षेत्र. एकच स्थान. काही बुवा मी असे पाहिले, तुम्ही पाहिले असतील किंवा पाहणार आहेत, निरक्षर गायी राखता राखता आळंदीला आले, प्रपंच मोडला म्हणून आळंदीला आले, वितरागी जीवन जगले म्हणून आळंदीला आले, वैराग्य निर्माण झालं, आजान वृक्षाखाली बसले आणि ज्ञानेश्वरीच्या ओवीला स्पर्श करून फक्त न्याहाळलं. अक्षराचं ज्ञान नाही, अक्षराचं ज्ञान नाही, फक्त न्याहाळलं. ती माणसं महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात नैयायिक, वाचस्पती, शास्त्री आणि सकल तीर्थ पदव्यांना प्राप्त झाले. ही कृपा ज्ञानोबरायांची. अचेतनाला चेतन विज्ञानाला करता येत नाही, अवाहकाला वाहक विज्ञानाला करता येत नाही.
त्या स्पीकरवाल्यांना विचारा, या ज्या मर्क्युरी व्हेपर लॅम्प, सोडियम व्हेपर लॅम्प लावलेत, त्यात निगेटिव्ह पॉझिटिव्ह 2 तार आहेत, कंडक्टर, वाहकता. त्यातलं एक जर डिस्कनेक्ट केलं तर प्रकाश पडत नाही, त्याला जोडावं लागतं म्हणजे प्रकाश पडतो. हे चॅनल वायर कनेक्ट करावं लागतं म्हणजे मॅग्नेट आवाज खेचतं आणि साऊंडच्या माध्यमातून तुमच्या कानावरती पडतं. याला जोडावं लागतं. भिंत चालताना कुठला सप्लाय जोडला, कुठली बेरिंग तपासली, कुठली कैची पाहिली, आर्मेचर शोधलं का बॅटरी तपासली, काय डायनामा पाहिला, काय विलायमेंट केली, काय व्हील बॅलेन्सिंग केली. फक्त चांगदेव आल्यावर मुक्ती म्हणाली, दादा निघायला पाहिजे, काय करू मी? चिंता करू नको मुक्ते, मी सांगतो तिला. स्पर्श केला, चालायला लागली. अचेतनाला चेतन, अवाहकाला वाहक म्हणजे अध्यात्मात विज्ञान वाट तुमच्या समोर मांडलाय मी. अवाहकाला वाहक, अचेतनाला चेतन. डेथ झाल्यावर, मृत्यू झाल्यावर कृत्रिम श्वासानं छाती हलवू शकते पण माणूस उठू शकत नाही. सच्चिदानंदाला स्पर्श केला आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचं दान जगाला दिलं. एवढं काम कोणी केलं? आणि पुन्हा केवढा संकल्प आहे, ये मराठीचे नगरी. आणि पुढचा ऐका, मी काय करीन? ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. बहुजन कुळ गोत्राचं क्षिती क्षेत्र म्हणजे हे अध्यात्म विद्येचं शरीर तत्वज्ञानापासून वंचित होतं, कोरडं होतं, पिकं सुकले होते, त्याला पीक येत नव्हतं, फुलं येत नव्हते, फळ येत नव्हतं. ज्ञानोबारायांनी अध्यात्म विद्येचं, ब्रह्मविद्येचं ज्ञानेश्वरी रूपी पाणी त्यांच्या मुळांना घातलं आणि वैराग्य ज्ञानाची पिकं तुम्हाला यायला लागली. सुकाळू करी ही प्रार्थना करतात. तुकोबरायांचं विधान असंच आहे, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. 2 संतांची साम्यता विचाराची दिशा आहे. नाथांचं असंच म्हणणं आहे, संस्कृत देवे केले आणि प्राकृत काय चोरापासून आणले. मराठी बोलणाऱ्यांना कफल्लक समजल्या जायचं. उपनिषदाची भाषा कळत नव्हती, संस्कृतांची परिच्छेद अन्वय कळत नव्हते. अशाभ्याम नो नः समान पदे, र शच्या पुढे न जाण उच्चार करता येत नव्हता. वाङ्मयस्त्वं चिन्मयः हे मराठी स्वच्छ लिहिता येत नव्हतं. असा दुर्दैवी काळ. आणि त्या काळात हे पीक डुलवलं कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी. असा भावपराग कीर्तनकाराच्या मुखातून कीर्तनामध्ये बीड शहरात कोणी ऐकला? त्याचं नाव बाष्कळ गोत्री देशपांडे. त्याचं नाव बाष्कळ गोत्री देशपांडे. जसं गाण्यात काही स्वरित लुप्त झालेत आणि पखावजात काही ताल या काळात अदृश्य झालेत, नवीन रचना आहेत पण जुने अदृश्य झाले, तसं वेदांच्या काही शाखा अदृश्य झाल्यात आणि काही गोत्र अदृश्य स्वरूपाची झाली आहेत. ज्याला गोत्र माहित नाही त्याने सरासरी आपलं काश्यप गोत्र सांगावं आणि ज्याला आपली कुलदेवी कुलदैवत माहित नाही त्याने खंडेराया आणि तुळजापूरची भवानी कुलस्वामिनी मानावी. तद्वत कुलधर्म कुलाचाराचा अभाव झाला, गोत्र संपली, वेदांच्या शाखा लुप्त झाल्या. आता लोकांना ठराविकच माहिती आहेत, रघु यजु साम अथर्व हे ठराविक 4 माहिती आहेत. शंकराचार्यांच्या बाबतीत असंच आहे, ठळक 4 पीठ माहिती आहेत पण काही अजून 3 लुप्त सुप्त आहेत. त्यात मूलामनाय कांची, ऊर्ध्वामनाय काशी आणि निष्किलामनाय रिक्त. या सगळ्या गोष्टी मुद्दा असा आपला की शाखा लुप्त झाल्या पण बाष्कळ गोत्री शाखा त्या काळात होती. तो बाष्कळ गोत्री देशपांडे ज्ञानोबारायचं वर्णन ऐकून वेडापिसा झाला. सगळ्या समाजात सगळे अवहेलना करणारे नसतात आणि सगळ्या समाजात सगळे स्वीकारणारे नसतात. एका प्रवाहानं संतांना विरोध केला आणि एका प्रवाहात तुकोबारायांच्या ध्रुव चातक मंडळातल्या 14 टाळकऱ्यात 7 विप्रकुलोत्पन्न. चिंतेचा चिंतनाचा विषय हा. बाष्कळ गोत्री आळंदीचा दिहूचा विचार केला तर कोपले पाटील गावीचे हे लोक. इकडे रामेश्वरांनी गाथा पाण्यात बुडवली आणि तिकडे बीडचा बाष्कळ गोत्री तुकोबारा ज्ञानोबाराची कृपा व्हावी म्हणून तळमळतो आहे. 2 प्रकार आहेत. एके बाजूला समाज विरोधात आहे आणि पाठकाच्या कुळाची शिऊर बंगल्याची देवगाव रंगारी माहेर असं लिहिली. विप्र कुळातली बहिना नावाची स्त्री
तुकोबारायांची पटशिष्या बनते. एक गट विरोध करतो आणि पिंपळनेरचे निळोबाराय तुकोबारायांची कृपा व्हावी याकरता अनुष्ठान करतात. पण दुर्दैवानी समाजात एकच बाजू मांडण्यात अधिक स्वारस्य आहे. विठाल कीर्तनकाराच्या पायाला त्रिवार अभिवादन केलं. बीड गोत्री, बीड भाष्कळ गोत्री ब्राह्मण देशपांडे बीड सोडून आळंदीला दरकोस दर मुक्काम करत करत आला. ज्ञानोबरायांचं ऐश्वर्य फार मोठं. त्यांनी सिद्धेश्वराला अभिवादन केलं. ज्ञानोबराच्या समाधीला त्या काळात त्यांच्या मंत्राच्या द्वारा अभिषेक केला आणि त्यांनी अनुष्ठान 3 दिवस केल्यावर त्याला साक्षात्कार असा झाला, दृष्टांत झाला की माझ्याजवळ वेळ वाया घालण्यापेक्षा तुम्ही दिहू तीर्थ क्षेत्राला जा. कुठे जा? दिहू तीर्थ क्षेत्रात. या महाराज वर या. विठ्ठल नाथांचंही वर्णन झालं. मी आता कीर्तनात अमृत योग म्हणालो, पण त्यापेक्षा ओव्हरटेक झाला हा पुराण पुरुषोत्तम योग. हा अधिक मासात येत असतो, पण माझ्या कीर्तनात आला ही आनंदाची गोष्ट आहे. महाराजही मला प्रेमानं स्वीकारतात. मी कित्येक कीर्तनात तुमच्या पश्चात म्हणतो. ते सांगतात मोठा महोत्सव आहे आळंदीला. मी म्हणालो माझ्या मठात अमृतनाथ मठ. मठाचं नाव काय? अमृतनाथ मठ. सध्या मठाधिपन कोण? पुरुषोत्तम महाराज. त्यामुळेच कदाचित कीर्तनात ते आले असावीत असा योगायोग असू शकतो. जाऊ द्या, विषय बाजूला जाईल. तुमच्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करून विषय पुढे नेतो. वेळ कमी आहे, लोक उठून जातील. आळंदीवरनं दिहू गाव गाठलं. कोणाचा साक्षात्कार झाला? माऊलींचा. आणि हा भाष्कळ गोत्री देशपांडे दिहू गावी आला. दिहू गावी आल्यावरती दुकानदारी बंद पडली होती आणि तुकाराम सेठ म्हणणारे लोक तुक्या म्हणत होते. असंच असतं, सांपत्तिक बळ संपलं की जगात किंमत राहत नाही. पोळीमध्ये मध आहे तोपर्यंत माशा गुंजारव करतात, ओठावर लाली तोपर्यंत प्रेम करतात, पद आहे तोपर्यंत साहेब म्हणतात, आवाज आहे तोपर्यंत निमंत्रण देतात, हातात बळ आहे तोपर्यंत वाजवायला बोलवतात, आपली वाणी मधुरी म्हणून कीर्तन देतात. आपण थकल्यावर हेच निमंत्रण देणारे लोक पुढे म्हणतील आमचं तुमच्यावर खूप प्रेम, तुम्ही बरेच वर्ष टिकवलं, पण थकल्यामुळे तुम्ही आता येत जाऊ नका, हे त्यांचं प्रेम. असंच आहे. सर्वे जनाः कांचन माश्रयन्ते. अर्थाविना अर्थच नाही. एक समूह महाराजांच्या मागे पुढे फिरायचा आणि आज विरोधात निंदा नालस्ती करतायत. देशपांडे दिहू गावी पोहोचला. महाराज 3 डोंगरावर होते, भांडारा, घोराडा आणि भामचंद्र. एकांतात काळ ते घालवत होते. प्रमाण तुमच्या खूप पाठात आहेत. फक्त एकांत शब्दाची व्याख्या करतो, तुमच्या टाळ्या घेतून पुढे जातो. लोकसंग्रहाचा जीवनात अंत केल्या विना एकांत प्राप्त होत नाही आणि एकांताच्या यथार्थ सुखाविना हृदयात श्रीकांत प्राप्त होत नाही. याकरता एकांत. तुलसीदासांना विचारलं तुम्ही रामचरित मानस का लिहिलं? ते म्हणाले स्वांत सुखाय. कशासाठी लिहिलं मी? स्वांत सुखाय. मला एका महाराजाने विचारलं एवढं तब्येत बरी नाही, बसावं लागतं, मग बंद करा. म्हणलं मी कीर्तन तुमच्यासाठी करीतच नाही, स्वांत सुखाय. माझा आग्रहच नाही की माझं ठेवा म्हणून. मी कधी अर्ज केलाय तुम्हाला? कधीच नाही.
मी तृप्त आहे, समाधानी आहे. असे सगळे आयोजक 4-5 जण मला मजबूत महाराष्ट्रात मिळाल्यावर मी उगाच ओंगळवाण्या तोंडाने कशाला म्हणे हे आपला एखादा दिवस काय गरज नाही. आणि वारकऱ्यांनी ना दळभद्र जीवन जगण्यापेक्षा कधी कधी वैराग्याच्या आणि वितरागाच्या नावाखाली दारिद्र्यातही जगायची काही लोकांना सवय. ऐश्वर्य संपन्न जीवन जगायला शिका, आनंद प्राप्त होतो जीवनामध्ये. आनंद घ्या, आनंद घ्या. बंगला प्राप्त आहे आणि त्याला म्हणायचं झोपडीत राहा, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. देवाने त्यांना सोनं दिलंय, आपल्याला नाही म्हणून आहे त्याची टीका करणं हे दारिद्र्याचं लक्षण आहे. माझं नाही झालं म्हणून दुसऱ्याचं होऊ नये हे बरं नाही. नारायण महाराज आमच्या गाडीत 3 नमुने असे, माझं झालेलं आहे पण मी सोडली, यांची वारली आणि ड्रायव्हरचं होत नाही. त्याचं होऊ नये अशी माझी भावना नाही, पण जेवढं उशिरा होईल तेवढा आनंद फिरण्याचा आम्हाला अधिक. आणि तो एकदा का गुंतला की तो लगेच म्हणतो 8 दिवसानंतर गावाकडे कधी जायचंय. आम्हाला महात्मा लागतो बरोबर. ज्यांच्या बंगल्यात मुक्काम केला त्यांनी मला प्रार्थना केली, आमच्याकडे सगळं चांगलंय, पोराच्या लग्नासाठी आशीर्वाद द्या. म्हणलं माझंच मोडलंय, त्याचं कुठं माझं टिकलं नाही. आणि त्यात कोणाचा दोष नाही. माझ्याच मनानं मी स्वेच्छा सेवा निवृत्ती स्वीकारली. स्वेच्छा सेवा निवृत्ती, पदार्थ प्राप्त असावा आणि त्यागावा, त्याचं नाव वैराग्य. मिळालाच नाही, हे आपल्या काही नाही, आपल्या तुला नाही मिळाला, आपलं काय, आपलं काय असायचं. तुकोबारायांच्या घरी 12 गावची महाजनकी, श्रीमंती, ऐश्वर्य, दुकानदारी बंद पडली. महाराजांच्या धर्मपत्नी आजारी पडल्या, रुक्मिणी, त्यांना श्वासाचा त्रास झाला. महाराजांचं दुसरं लग्न पुण्यातील श्रीमंत सावकार आप्पाजी गुळव्यांची कन्या आवडी बरोबर झालं, जिजा बरोबर झालं. पुरुषोत्तम महाराज, मला अजून एका विषयाला तुमच्याकडनं मंचावरण श्रोत्यांच्याकडनं टाळ्या पाहिजेत. महाराष्ट्रात 2 जिजाऊंची 2 क्रांती आहेत. एका जिजाऊनं आपला पुत्र स्वराज्याच्या आत्मकल्याणासाठी समर्पित केला, एका जिजाऊनं आपल्या कपाळाचं कुंक संसाराची वाट लावून परमार्थाच्या संसारासाठी लोकांना दिला. 2 जिजाऊंची 2 हे 2 काम आहेत. हे एवढं जरी आपल्या जिजाला कळलं पुष्कळ झालं. स्त्रियांच्या अवहेलना करू नये, फक्त आपला अतिरेक नसावा एवढंच फक्त, बाकी. संक्रांतीला उद्या साडी घेणं नवऱ्याचं आद्य कर्तव्य आहे. चांगल्या वेलबुट्टीची डिझाईनची भारीतली भारी 10,000 सुरुवात करा. तिला घ्या, ती कपाळभर कुंकू लावून व्यवसायाला उद्या जाईल, हे तुमचं काम आहे. आणि तिला जर साडी घेण्या इतपत ऐपत नसेल तर आमच्या गटात या. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. तिला 10,000ची साडी तुम्ही आणावी, तिने घालावी, पण हळदी कुंकू लागून ती चुरगाळली, खराब झाली, मळली तर तिने असं म्हणून धोणी इस्त्री करता का हो? हे बरं नाही, हे बरं नाही. जे बरं ते बरं, जे नाही ते नाही. महाराजांचा परमार्थ जर सिद्धीला गेला असेल पुरुषोत्तम महाराज, तर तो आवडीमुळे गेला, जिजाऊमुळे गेला. एक सक्रिय स्त्री सत्पुरुषाच्या बरोबर असते तेव्हा परमार्थ साफल्याचा करता येतो. तुमची कन्या कीर्तनकार आहे ना, तुमचं श्रेय आहे, पण त्यात अदृश्य शक्ती तुमच्या धर्मपत्नीचं श्रेय आहे. ते दिसत नाही पण असत. तुम्ही परमार्थात आज जे विद्वान आहेत ना, बापाचं जेवढं पुण्य आहे तेवढंच मातेचे. सुशलो मात्र पुण्य ना, आणि त्या पुण्यानं तुम्ही समाजात प्रतिष्ठित आहेत. वेळ कमी विस्ताराला, काही माझ्या एकट्याचे 4-5 दिवस कीर्तन नाही आहेत, त्यामुळे आपल्या हजेरी पुरती सेवा करतो जातो.
असा शॉर्टकट कमीत कमी इतिहास सांगतो आणि थांबतो. जगद्गुरु तुकोबारायांच्याकडं भांडारा डोंगरावरती बीडचा बाष्कळ गोत्री देशपांडे पोहोचला. शरीर ब्राह्मणाचं, उंच चढला, स्थूल असलेलं शरीर, दम लागला त्याला, प्रदीर्घ श्वास सोडला आणि महाराजांच्या जवळ बसला. महाराजांनी चौकशी केली, आपण कुठून आलाय? त्याने सांगितलं, बीड परगण्यातनं. महाराजाला फार आनंद झाला. आमच्याही जवळ आहेतच काही, पण तुम्ही बीडवरून आलात, मनपूर्वक स्वागत. काय अपेक्षा आहे? काही नाही, तुमचं कीर्तन श्रवण केलं, सुखावल्या गेलो, दुसरं काय पाहिजे? कृपादृष्टी आणि प्रसाद मिळावा. महाराज डोंगरावून त्याला खाली घेऊन देऊळवाड्यात आले आणि 12 अभंगाचं पत्र लिहिलं. पांडुरंग महाराज झाला का अभ्यास इथपर्यंत? 12 अभंगाचं पत्र, त्याचं नाव धरणेकरी प्रकरण पत्र. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी ज्ञानोबारायाचं गुणवर्णन केलं. कुणी? जगद्गुरु तुकोबारायांनी. माध्यम कोण आहे? धरणेकरी आहे. तुम्ही हा धरणेकरी बीडचा आळंदीहून देहूला माझ्याकडे पाठवला. मी काही मोठा आहे तुमच्यापेक्षा? मज पामर आहे काय थोर, मज पामर आहे काय, मज पामर आहे काय, मज पामर आहे काय, जगद्गुरु तुकोबाराय. आपण नाही, पत्रिकेत प्रसिद्धीला आलेले आपण नाही, नाव रूपाला आलेले अजिबात नाही. तुकोबाराय बोलतायत कुणाबद्दल? ज्ञानोबाराय बद्दल. त्या काळातले संत एकामेकाला प्रेम देण्या इतपत मोठ्या अंतःकरणाचे होते. अंडरलाईन, त्या काळातील संत. आता सप्ते वाढले, संत वाढले, कीर्तन वाढले, पण परस्पराशी प्रेमसंबंध शिल्लक नाहीत. याकरता वैष्णव विचाराची गरज आहे, याकरता महोत्सवाची गरज आहे. आम्ही येणाऱ्या कीर्तनकाराची कृतज्ञताच व्यक्त करत नाहीत की उद्या वा ते माझे सन्मित्र आहेत, ते आमचे गुरुस्थानी आहेत, ते पुत्रवत आहेत. आलन फेटा बांधून विचार, काल कीर्तन त्याचं होतं का? त्याचं होतं, ठीक आहे. एवढ्या शब्दांनी माती फिरायला लागली आपल्या सगळ्या विचारावर. आपल्यासारखी ताकद जगाच्या पाठीवर कोणाचीच नाही, पण आपल्यासारखं विभाजन जगाच्या पाठीवर कोणाचंच नाही.
केवढं मोठं संघटन आहे आपलं. कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते गावात असतील नसतील, आपला वारकरी हरिपाठ म्हणणारा भोळा बाबडा नाही असं जगाच्या पाठीवर एकही गाव नाही. एवढी ताकद आपली कल्पना, एवढी ताकद आहे. जगद्गुरु तुकोबारा यांनी कृतज्ञता व्यक्त केली, प्रार्थना केली. मज पामर आहे काय थोर पायीची वाहन पायीवरी, माझी एवढी ताकद नाही त्याला मी ज्ञान द्यावं. काय ज्ञानेश्वरी उणे तेही पाठविले धरणे. तुमच्याकडे काय कैवल्य साम्राज्याची कमतरता आहे, धनकनक संपन्नता आहे शब्दाची, आणि माझ्याकडे पाठवलं. मी तुम्हाला काय लिहू आता. मी शक्यतोवर प्रयत्न केलाय, पण त्या धरणेकरी प्रकरण पत्रात तुमच्याबद्दल बोलताना लिहिताना कदाचित माझ्याकडनं अपशब्द झाला असेल, कदाचित चूक झाली असेल तर बोलिलेले त्यांचं स्वतःच वचन आहे. बोलिलेली खुरी. आकार देण्याचा प्रयत्न केलाय मी, षडजात जाण्याचा प्रयत्न केलाय मी, गांभीर्याने खर्जात येण्याचा प्रयत्न केलाय, दैवतालाही स्पर्श केलाय, रशभय लागलाय, पण तरी सुद्धा विडी वाकोडी उत्तरे. हे शहाण्यांची लक्षण आहेत. ही कुणाची लक्षण आहेत? शहाण्यांची लक्षण आहेत. आमच्या नावापुढं एक पदवी लिहायचा सप्ताह करता विसरला तर 3 दिवस आम्हाला झोप लागत नाही. मला एकाने विचारलं, पत्रिकेत तुमच्या नावापुढे काय लिहायचं? मी सांगितलं, वैकुंठवासी लिहू नको, फक्त बाकी काय. मला तर काही लिहितात महाराष्ट्रात. नमुने सांगतो. एक लिहितात अमृत महाराज, दुसरे लिहितात अमृत बुवा, कुणी लिहितात जोशी महाराज, एक लिहितो अमृतदास महाराज, दुसरा लिहितो, कळलं का, अमृतनाथ महाराज, एकान लिहिलं अमृताचार्य, एकान लिहिलं अमृत सर. मी ह्याच्याकडे लक्षच देत नाही. काही लिहि, काय करायचंय मला, काही लिहि. आणि लोक विचारतात काय लिहायचं. मी सांगितलं एवढं लिहू नको, फक्त वैकुंठवासी. त्यांनी मला, तो जाणता होता, त्यांनी फोन केला, महाराज हे का नको लिहायचं? मी म्हणलं त्याचं का? हा, मग जाणता होता तो. त्यांनी मला विचारलं हे का नको लिहायचं? मी म्हणालो असं आहे, आमच्या नित्य घेण्या देण्यामुळे आणि आचरणामुळे आम्ही नक्कीच वैकुंठाला जाऊ का, याबद्दल संदेह असल्यामुळे तूर्त वैकुंठवासी लिहू नको. हे मी माझं बोललोय बर का. जे अभ्यासक आहेत त्यांचं कशाला बोलू काय, जे खरंच जाणार आहेत त्यांना प्रत्यावय आपण कसं काय करणार, माझं सांगितलं. ज्ञानोबारायांनी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली आणि प्रवरेच्या तीरावर शिवालयात श्रीमन्निवृत्तींना दादांच्या समोर बसले असताना प्रार्थना केली. बालक
बालक, मला ओवी येत नाही, सांगा ना कोणतरी. बालक बोबडा ना तरी बालक बोबडा बोली जे. शेवट ते चोज करुणी माऊली. हे आईचं काम आहे. मी मुलगा आहे तुमचा. तुम्ही दोन काम केली आहेत. एक बापाचं नेतृत्व केलंय. आई वडिलांच्या देहांत प्रायश्चित्तानंतर दादा तुम्ही आईची भूमिका निभावली आहे. आणि तुम्ही साक्षात सदाशिव आहात आणि माझे श्री गुरु आहात. त्यामुळे माझ्यातल्या चुका ज्या असतील ते तुम्ही काय करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनिमित ओवी स्वरात म्हणावी, प्रमाण स्वरात म्हणावं. नुसता कर्कश म्हणा. काय म्हणले तुकाराम महाराज? अरे तुला काय जीव घ्यायचा का लोकांना? विठ्ठल विठ्ठल मला बऱ्याच दिवसांनी श्रद्धेय सातारकर महाराजांना भेटण्याची इच्छा होती. आणि परवा वारकरी कीर्तन संमेलनाच्या अध्यक्ष समारोहाला मी गेलो होतो सासवडला. त्यांची गाडी आली आणि मी निघत होतो. तेवढ्यात गाडी उभी केली त्यांनी प्रेमाने. कार्यकर्त्यांनी मला सांगितलं हे ते. भेटलोत मी, हातात हात दिला आणि ते मी म्हणालो परवाच तुम्हाला मी फोन केला, प्रत्यक्ष दर्शन घडलं. ते मला काय बोलले, अहो आली मुखा वाटे अमृत वचने. तरी तुम्हाला कळलं नाही. कळायला माणसं जागे लागते. माझ्या कीर्तनात माझं दुर्दैव असं आहे. एखादी फिरकी झाल्यानंतर लोक म्हणतात काय झालं होतं. मग त्याला सांगायचं कीर्तन होऊन गेलं होतं. केवढी कृतज्ञता आहे, केवढी विनम्रता आहे. एवढं सगळं करूनही मला फार काही उमगलं नाही, मला फार काही कळलं नाही. एक प्रसंग सांगतो. वाजवायला होते सुभाषबुवा देशमुख, गायला होते आपल्या आळंदीचे दोंदेकर महाराज. रामकृष्ण हरी त्यांनी चौतालात वाजवलं आणि त्यांनी गायलं. आणि मग गाण्यानंतर सत्काराला उत्तर देताना दोंदेकर महाराजांना विचारलं काय अप्रतिम गायलं. ते म्हणजे मला अजून फार काही कळत नाही, या गाण्याचा प्रवास माझा अजून काठावरच चालू आहे. बोलिलेले कोरी नम्र झाला होता. ही मोठी मोठी गायक आहेत, त्यांच्या स्थानात ते ख्याल गायक आहेत, नाट्यगीत, क्लासिकल, मिश्र वगैरे वगैरे. आणि तुम्ही सगळ्यात बेटर आता साथीला जाताय ना, त्यामुळे तुम्हाला साथ कळायला लागली. विठ्ठल तिथं काही लागत नाही. धे नाधे इंधे नागा धे नाते आत्ता के तेरे केटा धैन. तुला गणपती पूर्ण येते, निवांत वाजव चतुर्थीला. शिवपर्ण येते, शिवरात्रीला वाजवतो सगळी. इथे साथ करायची आहे. म्हणून मी मौजेने म्हणत असतो, कधी कधी प्रमाणाची, वादनाची, कीर्तनात साथ असती तर कधी साथीचा रोगही येतो आणि त्यातून आम्हाला सावधतं. अहो ते तिघ सत्तेत असं नाही, आम्ही तिघ सत्तेत आहेत. लयगट, तालगट आणि विचार गट, हे तीन गट एकत्र घेऊन चालायचे. पण घाबरण्याचं कारण नाही, पाठिंबा बड्याबड्यांचा आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, जरी कीर्तनात नसले तरी महेशाची मूर्ती. ही मराठी ज्यांना कळते ते टाळ्या वाजवतात, ज्यांना कळत नाही ते पुंडलिक. हे समजून घ्यायला मन विशाल लागतं. आणि संयमानं त्याला गुजरातीतला बापू व्हावं लागतं. विनाकारण होत नाही, विनाकारण होत नाही. कीर्तन माझं संपलंय. मी काही विद्वान नाही, प्रकांड ज्ञानी नाही. एक वैचारिक दिशा,
आणि अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडला मी. अभंग उत्पत्तीचं कारण आणि भाव प्राकट्य. धरणेकरी प्रकरणपत्रात लिहिताना महाराज म्हणाले, माझ्याकडनं काही चुका झाल्या असल्या, मी तुमच्याबद्दल बोललोय. ज्ञानियाचा राजा गुरु मला संगीताबद्दल एकाने माझ्यावर आरोप केला, संन्यास घेतला तरी संगीतावर प्रेम आहे. एका मुलाने छान गायल्यावर मी त्याला म्हणालो, बेटा काय गायलस तू अफलातून, काय स्वर लागला यार तुझा, अप्रतिम गायलस तू. ती वैशाली सामंत कार्तिकीला म्हणाली होती, बेटा काय गायलस तू अप्रतिम, तू पहिल्यांदा इथे ये. तसं काय गायलस तू बाळा, तुला संगीताबद्दल काही माहिती का रे, मी त्याला विचारलं. तो मला सर ती कालच गेली. तसं मी म्हणालो संगीताबद्दल मला प्रेम आहे. एकाने आरोप केला आता या वयात. अरे म्हणलं संगीत म्हणजे गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्चेते. त्याला संगीता माहितीच नाही, हीच माहिती फक्त. हे असं दुर्दैव. आता मी गांभीर्याच्या चाली म्हणतो ना, अशाही कधी कधी फडाची परंपरा असली तर उच्च स्वरातही म्हणतो, उच्चैर घोषई. असे म्हातारा वाघ झाला तरी डरकळी थोडीच कमी होत असे त्याची. प्रसंग आलो आ करणारच ना ते. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. तो ऍक्च्युली खरा सोन्याचा असता तर आळंदीत मर्डर झाले असते. मी म्हणालो असतो आश्रमाची मुळी माझ्याकडे आल्यामुळे त्याचा अर्धा भाग माझा आहे. शेजारचे म्हटले असते फांदीची छाया माझ्याकडे आल्यामुळे कटिंग मी करणार आहे. आतले म्हणले असते खोडच आमचं आहे. सोन्याचा म्हणजे सुखाचा पिंपळ. एका कीर्तनात मी रंगात आलो. आमच्या पांडुरंग बाबासारखे स्वरवादक होते. त्यांना मी म्हणालो स्वर द्या. त्यांनी काढला आणि माझ्या हातात दिला. स्वर द्या म्हणजे नादब्रह्म कानावर पडू द्या असा त्याचा अर्थ आहे. नाही कळत लोकांना. लोकांचं पारायण खूप होतंय, लोकांच्या वाऱ्या खूप होतात, लोकांचे सप्ताह खूप होतात. परिवर्तन जे अपेक्षित आहे ते शून्य आहे. ते व्हायला पाहिजे, त्याची गरज. सामाजिक सामरस्य, सरळता, तरळता, स्वच्छता, स्पष्टता, एकात्मता, साम्यभाव, वैचारिक मंथन, सुव्यवस्थितपण,
सुसंस्कार, त्याचं संवर्धन, या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातनं बोलिलेले कुरे विडी वाकोळी उत्तरे. त्यांनी काही प्रश्न विचारले, त्याची उत्तर मी दिली. तुमच्याबद्दल लिहिलं, पण काही चुकलं असलं तर दुसरं पत्र लिहिताना पुरुषोत्तम दादा पहिले लोक आपला क्षमा पार्थी लिहायचे. प्रार्थी आपला आज्ञाधारक, दासानुदास, सेवक, पितृचरण रज ही शब्दांची भाषा असायची. आता या मोबाईल नावाच्या बॉक्समुळं, डब्यामुळं अक्षरांचं निर्दोष लिखाण शिल्लक राहिलं नाही. इंग्रजी सहज टाईप करता येते पोरांना, पण मराठीत त्याला अक्षयानंद लिहायचं असलं अडचण होती. कारशनेय लिहायचं असलं तर अडचण तयार होती. ते अक्षर सापडत नाहीत, शोधावे लागतात. मराठी समृद्ध भाषा आहे. इंग्रजी तशी थोकडी अल्पज्ञ भाषा आहे. व्यवहारात त्याची गरज आहे, यायला पाहिजे. आपल्या कीर्तनकाराला जर फॉरेनला, लंडनला, फ्रान्सला जायचं असलं तर हे यायला पाहिजे. नाही असं नाही, अपेक्षित आहे, गरजेचं आहे. 56 भाषेचा केलासे गौरव, पण श्रीमंत भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्मात् काव्यम मधुरम तस्मात् अपि सुभाषितम. मूळ गीर्वाण संस्कृत आणि त्याची जिवंत जाती मराठी. लिखाण राहिलं नाही. सीएटी कॅट म्हणजे बोला ना तुम्ही, मांजर. आणि बोका असेल तर काय लिहावं, कॅट आहे. सीएटीच नर असला तरी आणि मादी असली तरी हा प्रॉब्लेम आहे तिचा. आमच्याकडे तसं नाही. मारजार, मूषक ऐरी म्हणजे उंदराची वैरी, कळला का? अजून व्याघ्र मातृ भगिनी म्हणजे मराठीमध्ये वाघाची मावशी. आम्ही व्यापक आहेत, संकोचित नाहीत. तिकडं फक्त एकच शब्द आहे, सीएटी कॅट म्हणजे मांजर, एवढंच फक्त. काही शब्दांना पर्यायी योजनाच नाही, ते तसे उच्चारावं लागते, तर योजनाच नाही त्याला. हे मराठीचं समृद्धीकरण जरी दासोपंतांच्या ओव्या लिहिण्यात आल्या असल्या तरी विचाराची व्यापक दिशा मात्र ज्ञानेश्वरीच्याच माध्यमातून लोकांच्या समोर आली, रामायण भागवताच्या माध्यमातून आली. आणि तोच कित्ता गिरवत तुकोबारायांचं अभंग व्रत जगाच्या अभंग जीवनासाठी निर्माण झालं. आणि त्या धरणेकरी प्रकरण पत्रात दुसऱ्या चरणात ते कृतज्ञता व्यक्त करताना क्षमा प्रार्थी झाले. करा क्षमा अपराध.
म्हणजे अक्षर लिहिण्यात चुकलं तर क्षमा मागतायत, वर्णन करण्यात चुकलं तर क्षमा मागतायत. आता कीर्तन झाल्यावर काही आमचं वर्णन करायला लोक उभा राहत असतात. इथलं नाही सांगत, सगळीकडचंच, प्रत्येक कीर्तनकाराचं. महाराजांचं फार प्रेम आणि एवढ्या लांबचा प्रदीर्घ प्रवास करून याही वयात त्यांनी अतिशय ताकदीनं 2 तास आम्हाला हेलावून ठेवलं, आनंद दिला. महाराजांच्या बद्दल म्हणजे काय बोलावं ते हे कळतच नाही, म्हणजे काय बोलावं ते कळतच नाही. आणि अशा प्रकारे त्यांची जी ही वाणी आहे, त्या वाणीबद्दल म्हणजे वर्णनच करणं बरं नाही, एवढं ते चांगलं आहे. आणि गडबड कुणी करू नका. मंचावर दर्शन घेताना या बाजूला पुरुष असतील आणि या बाजूला काही महिला आणि मधल्या रांगेत काही स्त्रिया पाया पडतील. हे भाषण करणारे आमचं शेवटी वर्णन करणारे असतात. आणि तरी ते म्हणतात कीर्तन झालं महाराज, मी म्हणजे कसं आहे, आता प्रवचनाला सुरुवात केलेली आहे, स्क्रिप्ट लिहिल्या, MA तत्वज्ञानही केले आणि तुमच्या संतांच्या सहवासामध्ये मला लाभही मिळाला. मी चांगला बोलतो की नाही, मला अरे काय प्रश्नच नाही, बोलतो म्हणजे काय, तुमच्या पुढे मला कीर्तन बंद करावं वाटलं, एवढा अधिकार तुमचा मोठा आहे असं म्हणायची वेळ आली आपल्याला. काय बोलणंय तुमचं, काय वक्तृत्व आहे तुमचं, काही नाही. आता काय करायला वक्ता, एक शेर, एक चौपाई, एक इंग्रजी परिष्कार आणि एक कविता ते टाकली की लोकांच्या टाळ्या झालाय, की त्याला स्वतःला वाटतं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाहू. पण त्याला जर विचारलं ना, आस्ती ते भाती, भाती ते प्रिया, प्रिया ते आस्ती का आस्ती ते प्रिया, तो प्रिया ना, प्रिया चंद्रपूरला आहे. मला आस्तीचं काय झालं, आस्ती आता गेल्या, त्यामुळे मी तुरशार्क घेतोय असं तो म्हणतो. म्हणलं भातीचं काय, भातीचं काही नाही, आता पीक राहिलंच नाही, ते घ्या. त्यामुळे येणाऱ्या काळात रज्जू सर्पाकार भासीले जगडंबर हे प्रमाण देताना जर वक्त्याने श्रोत्याला विचारलं, अरे रज्जू बद्दल माहिती का, तर म्हणतो रज्जू ना काल भेटली होती, अशा अवस्था आहे. त्यामुळे त्यांना सोपे दृष्टांत द्यायचे. काही आपल्या लोकांना अवघड बोलायची फार सवय हो, नको. तिथं तीर्थक्षेत्रात विद्वानांची सभा आहे, तिथं आपल्या ज्ञानाचा दिवा पाजळावा. विद्वानांची सभा आहे तिथे. ग्रामीण भागात खेड्यापाड्यात कीर्तन करताना आपण वजन टाकतो, जहत की अजहत, बिंब प्रतिबिंब नाही हो त्या बिचाऱ्यांना कळत. 2-4 जण ऐकलेले असतात. एकाला मी म्हणालो, वैष्णव विचाराच्या कीर्तन महोत्सवात तू का नाही आला, मी प्रश्न विचारला. तो म्हणाला, महाराज माझा जो दुचाकी वहन, त्याचा गतिमान होणारा वर्तुळाकार चक्र, त्यामध्ये हवा संग्रहित करणारा रबरी भाग, त्याला महीवरील पाषाणाने सच्छिद्र केल्या कारणास्तव हवा नावाचा प्रकार महद आकाशामध्ये व्यापक झाला. करिता मी कीर्तनास आलो नाही. पंक्चर म्हण रे, पंक्चर. काय म्हण, पंक्चर म्हण. एवढं लांब झाल्यावर म्हणायचं, महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात. एक गायक एवढं विलंबित गात होते, तबलजी बसला होता रेडी होऊन. त्याने विचारलं गायकाला, समेला किती वेळ आहे, मी नाश्ता करून येऊ का. तसं काहींची चिंतन आहेत, निवांत चिठेले. अरे तो काळ नाही राहिला आता. हे लोक तर एक तर परमार्थाकरता प्रवृत्त होईनात. आलेत त्यांना माझा बाबा, माझा राजा, माझा काका, माझा भैया, माझा दादा म्हणायचं. आई जसं लेकराला ओंबाळते, चोंबाळते, जवळ घेते ना, किती खोडकर असलं तर, तसं लोकांना आता कीर्तनकाराने द्वेष आणि गुणदोष काढण्यापेक्षा जवळ घेतलं ना, तर वारकरी संप्रदायाचे विचार व्यापक. पण आमचं दोषातच चाललंय, त्याचं असं त्याचं तसं, काही फायदा होणार नाही. ज्याचं जे चालू आहे ते चालूच राहणार आहे, काही परिवर्तन होणार नाही. आता आकाश फाटलंय, आता पॅचेस ठिगळ लावून जमणार नाही. त्या नियंत्यालाच परत यावं लागेल आणि काय करायचं ते करावं लागेल. आता देशाला, दुनियेला, राजसत्तेला, धर्मसत्तेला
कुणी शास्ता राहिलेला नाही. तो शास्ता फक्त श्री भगवानच आहे, दुसरं कोणी नाही. विनम्रता केवढी, करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. एकच प्रश्न, ज्ञानोबराय सिद्ध आहेत का सिद्धांचे सिद्ध आहेत? महाराज सिद्धांचे सिद्ध आहेत. किती सिद्ध आहेत? 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा. 84 सिद्ध आहेत आणि त्याचं हेड ऑफ डिपार्टमेंट ज्ञानोबराय आहेत. ज्ञानोबराय योगी नाहीत, योग्यांची माऊली आहेत. तसं माऊली सिद्ध नाहीत, सिद्धांचे मायबाप आहेत. महाराज तुम्ही सिद्ध. मी तुमच्याबद्दल विचारणा केली नाही, अधिकार पडताळला नाही, जवळ आलो नाही, चर्चा केली नाही, मुखातून उच्चार निघाला. तिसरं चरण, पहिला मी हेडमास्टर होतो. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारीला वा विचारीला, अधिकार मी आपुला. एक प्रसंग सांगतो, कीर्तन संपवतो. वेळ झालाय. परवा मी संकेश्वर पीठाच्या शंकराचार्याला कोल्हापूरच्या साहित्य संमेलनातून भेटण्याकरता गेलो. ते पीठाधीश्वर आहेत. माणूस वक्ताच असावा असं काही नाही. त्यांचा अधिकार थोरलाय. वैराग्य, ज्ञान, साधना, चारित्र्य संपन्नता, त्यांच्या पीठाची परंपरा. मी गेलो आणि माझ्या समवेत आपले सगळे हरिभक्ती परायण स्नेही होते. गेल्यानंतर महाराज त्या चांदीच्या सिंहासनात ते छत्र अवडंबरी लावलेली 2 सिंह असं बसले होते. पायाखाली चौरंग मांडलीला आणि आम्हाला अशा फायबरच्या खुर्च्या घातल्या होत्या. गेलो, बसलो. मी त्यांना दंडाभिवादन नारायण केलं आणि महाराज हरिपाठ घेऊन बसले होते हातात. काय नीट आहे का? कौतुकाची गोष्ट ही आपल्या संप्रदायाच्या दृष्टीने. बाकीच्यांना वाटू न वाटू आपल्याला काही घेणं नाही. मला कौतुक वाटलं. त्यांनी हरिपाठाचं पुस्तक घेतलं, ग्रंथ घेतला आणि वाचता वाचता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं, ओ महाराज काय झालं?
आम्ही तुम्हाला भेटायला आलो, काही चुकलं का आमच्याकडनं? ते म्हणले काही नाही महाराज, ब्रह्मसूत्र पाहिलं, उपनिषद पाहिले, गीता पाहिली, न्यायाचं अध्ययन केलं, वेदकंठस्थ केला, अहिताग्नी व्रतस्थ जीवन मी जगलो. पण मला असं वाटतं आता जीवन जे उरलेलं आहे माझं ना, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आणि मग त्यांना मी म्हणालो, अहो परवा तुम्ही पाषाणला आलात, निमण्णांच्या त्या पांडुरंगाच्या मंदिराच्या कलशारोहणाला 2 सेकंद बोलला, छान आशीर्वाद दिले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते काय म्हणले, अहो महाराज असं काय करता, आम्ही जरी शंकराचार्य असलो तरी तुम्ही वारकरी जीवन जगता, तुम्हाला समाजाची नाडी कळली आहे, तुमचं वक्तृत्व थोरलंय. मी उच्चार करण्याचा प्रयत्न केला पण मला जमलं नाही. हे वचन कोणाचं आहे? शंकराचार्यांचं वचन आहे, शंकराचार्यांचं. शंकराचार्य आपल्याला कळतच नाही काय ते, वडा आहे का पाव आहे का भाजी बरोबर काय. आम्ही आमच्यात मस्तीत मस्त आहेत. विठ्ठल त्यांना केंद्रीय राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. सुधन्वाच्या ब्रिटिश गॅजेट पासूनची परंपरा आहे, एवढी त्यांची ताकद. ते म्हणले मी प्रयत्न केला पण मला काही बोलता येत नाही, माझ्याकडनं चुका होतात. हे सर्वज्ञ माणसाचं बोल नाही. सद्गुरु धुंडा महाराज चातुर्मासात ज्ञानेश्वरी 5-5 ओव्या सांगायची, कळलं का? आणि शेवटी ते म्हणायचे ही परंपरेची कृपा आहे, मला अजून यातलं काही कळत नाही. ही मोठी माणसांची वचन आहेत, ज्ञात्या माणसाची वचन आहेत. मला 4 कीर्तन आली की मला वाटतं जगात सगळं पांडित्य माझ्याच चरणाजवळ लोटांगण घालतंय. हा माझा भ्रम आहे, माझा भ्रम आहे, माझा भ्रम आहे. म्हणून महाराज 3ऱ्या चरणात म्हणाले, मी काही बोललो तुमच्याबद्दल परंतु ते योग्यच असेल असं नाही. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकिंकरा, सेवक या अर्थी, या सेवकाचं रक्षण तुम्ही करा. केवढा अधिकार महाराजांचा. ज्ञानोबराबद्दल हा भाव, नाथांच्या बद्दल हाच भाव बर का. तुका म्हणे भागवत आणि केले श्रुत सकळा, शरण शरण एक नाथा पायी माथा ठेवला. नका पाहू गुणदोष आणि झालो दास पायाचा. हे म्हणतंय कोण? जगद्गुरु तुकोबा राय विठोबा. आपल्याला हे वैचारिक मंथन शिकवलं ना, ते श्री ज्ञानदेव तुकाराम यांचंच मनपूर्वक स्मरण आपण करू. यातच सगळं धन ज्ञान आणि ऐश्वर्य दडलेलं आहे. त्यांचं स्मरण करू. महाराज मधली चाल म्हणायची का? बर. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर